हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम गोडसेंसोबत तुलना केली गेली आहे। नथुराम गोडसे यानं जशी शांत डोक्यानं महात्मा गांधी यांची हत्या केली तसंच शांत डोक्यानं देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। स्पष्ट चित्र असताना देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात। आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका आहे। हे जे हर्षवर्धन सपकाळ आहे ना, हे देवेंद्र फडणवीसजी बद्दल बोलेल तरच त्यांचा मीडियामध्ये दखल घेईल अशा भावनेत ते असतात। ते मोदीजीवर टीका करतात, देवेंद्रजीवर टीका करतात, पण खाली वर्ग बघितला पाहिजे। जे टीका करतात हर्षवर्धन सपकाळ, खाली जरा कॉमेंट तपासून बघितले पाहिजे हर्षवर्धन सपकाळांनी। कुठं देवेंद्रजी, कुठं हर्षवर्धन सपकाळ, कशाला बोलताय? उंची कमवला तेवढी उंची तुमची आहे का बोलायला? एक कशाला बोलता? देवेंद्र फडणवीसांजीवर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे।